फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। हिंदुत्व सोडलेल्यांनी जय भवानी शब्दाचा वापर करणं चुकीचं आहे। निवडणुकीच्या प्रचारात महायुतीला लोकांची पसंती आहे। हिंगोली वाशिम लोकसभेच्या दोन्ही निवडणुका जिंकणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचं प्रेम आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांच्या पसंतीला उतरलेत असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशन मधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही। एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। मला मध्ये एक नोटीस आली, नोटीस येतात त्याच्या संदर्भात नोटीसला आपण उत्तर द्यायचं असतं आणि मग नोटीसला उत्तर दिल्यानंतर काय तो निर्णय ते देत असतात। कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। त्यांनी का नकार दिला ते मला काय माहिती, मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे। माझं म्हणणं आहे की आपण संविधानाचं पालन केलं पाहिजे, घटनेचं पालन केलं पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे। आपण ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्यांचं निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे। सगळ्यांनीच, आम्ही पण केलं पाहिजे, समोरच्यांनी पण केलं पाहिजे असं माझं मत आहे। मी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे। ते आज बेताल विधानं करतात, कुठलेही विधानं करतात। मला वाटतं ज्यांनी हिंदुत्वाची फारकतच घेतलेली आहे ते आज उसनावसन का आणण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून मला वाटतं निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्यच आहे आणि शेवटी कायद्याचं राज्य आहे। कायद्याच्या राज्यामध्ये दिलेले निर्देश पाळलेच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।